श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा, समाधानाचा व समृद्धीचा जावो ही श्री स्वामी चरणी प्रार्थना. मी सुमन. पितृपक्ष 2025 मध्ये पितृ 15वडा. ह्या वर्षी पितृपक्ष कधी सुरू आहे? भाद्रपद पौर्णिमा ते अमावस्या हा पितृपक्ष. पितरांची जास्तीत जास्त सेवा आपण करत असतो. ते 7 सप्टेंबर ते 21 सप्टेंबरपर्यंत पितरांची हा पितृ 15वडा आपण साजरा करत असतो. चटकन पावणारे देव म्हणजे आपले गुरुदेव, कुलदेव व पितृदेव हे असतात. बऱ्याच घरात पितरांची सेवा ही केली जात नाही. पितरांना आपण कृतज्ञता करण्याचा हा 15वडा आहे. ह्या वर्षी पितृपक्ष. तुम्हाला जर तुमच्या पितरांची श्राद्ध तिथी माहीत नसेल तर श्राद्ध कधी घालावे, कोणत्या तिथीला घालावे, ह्याच वर्षी जर तुमच्या घरात कोणाचा मृत्यू झाला असेल, जसे की तुमचे आई वडील किंवा घरातील इतर मंडळी कोणी जर तुमच्या घरात मृत्यू पावली असेल, त्यांचं श्राद्ध पितृपक्षात घालावं का? घालायचं असेल तर ते कोणत्या तिथीला घालायचे? पितृपक्षातील वार, तिथी, सर्व गोष्टी मी तुम्हाला आज शेअर करणार आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओला शेअर करा, लाईक करा व सबस्क्राईब करा. तर बघा, गणपती विसर्जन झाले की दुसऱ्या दिवसापासून पितृपक्षाला सुरुवात होत असते. आणि हो, ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत खूप महत्त्वाची बातमी शेअर करणार आहे. ते म्हणजे भरणी श्राद्ध. भरणी श्राद्ध वर्ष श्राद्ध झाल्यावर करावे की वर्षाच्या आधी करावे? बऱ्याच जणांची वेगवेगळी मते आहेत. बरेच जण सांगतात की वर्ष श्राद्ध झाल्यावर करायचं, तर काही जण म्हणतात वर्ष येण्याआधी घालावं, होण्याआधी घालावं. तर बघा, ह्या वर्षी माझे स्वतःचे वडील वारलेले आहेत, त्यामुळे ह्या वर्षी पितृपक्षाच्या 15 दिवसात आपले पितृ म्हणजे आपले जे पूर्वज वारलेले आहेत, म्हणजे आपल्या जे 3 पिढ्यापर्यंत जी मंडळी वारलेली आहेत, ती ह्या 15वड्यात पृथ्वीवर येत असतात, आपल्या दारात येत असतात. ह्यासाठी आपल्याला ह्या 15 दिवसात तर्पण विधी करायचा असतो, श्राद्ध विधी करायचं असतं. त्यांचं स्मरण करून त्यांच्या नावे आपल्याला दान करायचं असतं. पितृदोष हा आपल्याला 3 पिढ्यापर्यंत लागत असतो. आणि महिलांना तर सासरकडचा आणि माहेरकडचा दोघांकडचाही पितृदोष लागत असतो. आणि आपण सासरची आणि माहेरची पितरांची सेवा मनोभावे केली तरच आपल्याला दोन्हीकडच्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. आता आमच्याकडे श्राद्ध तिथीला गुरुजींना म्हणजे ब्राह्मण ह्यांना बोलावले जाते व त्यांच्याकडून श्राद्ध विधी आहे तो करून घेतला जातो. आणि गुरुजींकडून श्राद्ध विधी हा केला जातो. त्यांची नावे सांगायची, पितरांची नावे सांगायची असतात आणि आपलं गोत्र त्यांना सांगायचे असते. त्यामुळे तुमच्या 3 वर्षातील तुमच्या पितरांची नावे व मोठ्या मंडळीकडून माणसांकडून लिहून घ्या. ती एका कागदावर लिहून ठेवा, कारण की तुम्हाला ती पुढे कामी येणार आहे. कारण की तुम्हाला जर तुमच्या 3 पिढ्या पितरांची नावेच माहीत नसेल तर श्राद्ध कोणाचं घालणार? मग 3 पिढ्यांच्या पितरांची नावे घेऊन हा विधी केला जातो, म्हणजे त्यांना शांती मिळते व 3 पिढ्यांच्या पितरांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो. आणि तुम्हाला तुमचं गोत्रसुद्धा माहीत असणे फार गरजेचे आहे.
आणि जर तुम्ही गुरुजींना बोलावून जर तुम्ही हा विधी करणार नसाल तर घरच्या घरी सुद्धा तुमच्या 3 पिढ्यांच्या पितरांचं नाव घ्यायचं, तुमच्या गोत्राचा उल्लेख करायचा आणि त्यांना मग तुम्ही तर्पण देऊ शकता किंवा ना दक्षिणेकडे तोंड करून अर्घ्य देऊ शकता किंवा पितरांच्या नावाने आपल्या घरातील दक्षिण दिशेला दिवाही लावू शकता. पितृस्तुती पितृस्तोत्र म्हणू शकता. 3 पिढ्यांच्या पितरांचं नाव घेऊन त्यांच्या नावे तुम्ही दान धर्म त्यांना त्यांच्या नावाने जेवू घालू शकता. आपल्याला बघा आपल्या पितरांचा संपत्तीचा वाटा मिळत असतो. जे पूर्वज असतात ते मृत पावलेले जे पूर्वज असतात त्यांचे काही जे दोष असतात ते सुद्धा आपल्याला लागत असतात, आपल्या कुळाला लागत असतात आणि ते पिढ्यानपिढ्या पुढे जात असतात. तर तो दोष आहे जो निवारण करण्यासाठी आपल्याला त्यांचं स्मरण करून पितृश्राद्ध करायचं असतं. भरणी श्राद्ध कसे केले जाते? भरणी श्राद्ध हे वर्ष होण्याच्या आधी व्यक्ती वारल्यानंतर केलं जातं. पितृपक्षात आणि वर्ष झाल्यावर जी व्यक्ती वारली आहे त्याची जी तिथी आहे त्या तिथीला मग पितृपक्षात त्यांच्या नावे श्राद्ध करायला सुरुवात केली जाते. ह्या वर्षी यंदाच्या वर्षी पितृ पंधरवडा हा 8 सप्टेंबरला 2025ला सुरू होत आहे. वार सोमवार सुरू होत आहे. तर 7 तारखेला पौर्णिमा आहे. ज्याचं पौर्णिमेला श्राद्ध तिथी आहे त्यांनी पौर्णिमेच्या तिथीला न करता 11 तारखेला 14 तारखेला 15 तारखेला 18 किंवा 21 तारखेला करायचं आहे. आणि 8 सप्टेंबर 2025 पासून पंधरवडा सुरू होत आहे. वार सोमवार आहे. तुम्हाला जर पितरांची तिथी माहीत नसेल तर सर्व पितरी अमावस्येला तुम्ही श्राद्ध घालू शकता. ही माझी माहिती आवडल्यास शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.